नमस्कार सगळ्यांना, आपला विकास यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा एक ट्रॅव्हल व्लॉग घेऊन आलेलो आहे आणि यावेळेला जरा स्पेशल आहे कारण इथे निसर्ग आणि आपल्या संस्कृतीचा वारसा, आपली मंदिरं आणि तिथलं प्रसन्न वातावरणाचं कॉम्बिनेशन असणार आहे। सो व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा। प्रवास सुरू केला सांगलीमधूनच। सांगलीच्या जवळचं एक ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे। मुळात हा जो रस्ता झालाय आता सध्या सांगलीच्या जवळ, वाटत नाही की आम्ही सांगलीमध्ये राहतो। इतका सुंदर अप्रतिम रस्ता आणि त्यासाठी खरंच हे रस्ते ज्यांनी केलेले आहेत ते आदरणीय गडकरी साहेबांची कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे। सो त्यांना मनापासून थँक्यू मनातल्या मनात म्हणत या मस्त रस्त्यावरून मी अंकली इथं पोहोचलो आणि अंकलीच्या ह्या चौकातून एक मस्त रस्ता आहे जो कदाचित सगळ्यांना माहिती असेल माहिती नसेल। सांगलीपासून अगदी 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तिथून हा दोन्ही बाजूनी गर्द शेती असणारा रस्ता आणि इथून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली। या रस्त्याचं वैशिष्ट्य की संपूर्ण सांगलीमध्येच नदी किनारी असणारा हा रस्ता आहे आणि पूर्ण निसर्गाने वेढलेला आहे। इथून जर तुम्ही प्रवास सुरू केला तर या टर्न पासून जर बघितलं तर नदी तुमच्या बरोबर येते प्रवासाला। म्हणजे इथून सलग आपण ज्या ठिकाणी पोहोचणार आहोत, ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, तर तिथपर्यंतचा जो रस्ता आहे तो कंप्लीट नदीच्या साईडने। वाटेत ही मस्त घरं अजूनही जुन्या पद्धतीने शेती करणारी, जनावरं सांभाळणारी आणि इतकी सुंदर निखळ माणसं अजूनही आहेत। हरिपूर हे ठिकाण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। 4 किलोमीटरवरती होतं। तिथपर्यंतचा रस्ता संपूर्ण जो आहे हा नदीच्या साईडने आहे। वातावरण एकदम भारी वाटतं, आल्हाददायक वाटतं। वॉक करायला म्हणा किंवा लॉंग ड्राईव्हला म्हणा या ठिकाणी यायलाच पाहिजे। आणि ही ती आपली कृष्णामाई, संत वाहते कृष्णामाई जेव्हा पूर्ण असतो तेव्हा, पण ही कृष्णामाई खूप सुंदर पद्धतीने या रस्त्याच्या सोबत, म्हणजे हा रस्ता त्या कृष्णामाईच्या सोबत येत असतो। हा नजारा जितका बघाल, उघड्या डोळ्याने जेवढं बघाल तितकं आनंद जास्त। कारण कसं आहे ना, कधी कधी कॅमेराला लिमिट असतात पण आपल्या डोळ्याला लिमिट्स नाही आहेत। सो निसर्गाचा आनंद घ्यायचा तर तिथे जाऊनच घ्यायचा, कारण कॅमेऱ्यातून आपण कितीही दाखवायचा प्रयत्न केला तरी ते अवघड आहे। सो हरिपूरचं हे जे ठिकाण आहे ते प्राचीन आहे, त्याला इतिहास आहे आणि तिथे जातानाचा हा जो रस्ता आहे तो सुद्धा अत्यंत आल्हाददायक आणि तुमच्या मनाला डोळ्याला एकदम तृप्त करणारा आहे। सो मी या रस्त्यावरून मस्त प्रवास करत होतो। ऑब्व्हियसली कॅमेरा सांभाळत होती प्रणिता आणि तिने खूप सुंदर पद्धतीने हे सगळं शूट केलेलं आहे। तर तुम्ही थोडा वेळ या निसर्गाचा आस्वाद घ्या। तर जवळपास 4-1 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही हरिपूरच्या अगदी जवळ पोहोचलो। हरिपूर गावाजवळ आज जाण्याआधी आम्हाला वाटेमध्ये एक ब्रिज पाहायचा होता जो नव्याने बनलाय। कोथळी या गावाला जोडणारा, सांगलीतून जाणारा हा पूल आहे आणि याच्यामुळे कोथळी गावात किंवा त्या साईडला राहणाऱ्या लोकांचं फारसं अंतर वाचतं। ज्यांना सांगलीत यायचं होतं 15-1 किलोमीटरचं अंतर जे होतं ते वाढायचं, तर त्याच्यामुळे हा डायरेक्ट पूल असल्यामुळं आता त्यांना डायरेक्टली सांगलीत यायला सोपं झालेलं आहे। आणि मुळात या पुलावरून जो नजारा, जे दृश्य पाहायला मिळतं त्याला तर तोडच नाही। आता तुम्ही माझ्याबरोबर बघू शकता की मी जिथे पाहतो त्याच्याबरोबर समोर जे आहे ते 2 नद्यांचा संगम आहे। एक आहे वारणा नदी जी लेफ्ट साईडला दिसते आणि राईट साईडवरून जी येते ती कृष्णामाई म्हणजे कृष्णा नदी। तर कृष्णा आणि वारणेचा संगम असणारं ऐतिहासिक, प्राचीन आणि विलोभनीय ठिकाण म्हणजे हे हरिपूर आहे। सो पुन्हा एकदा डोळ्यात सगळं सामावून घेतलं, तिथला नजारा सामावून घेतला आणि चला म्हटलं तुम्हाला पण दाखवावा। हा तो संगम दिसतोय तुम्हाला, लेफ्ट साईडवरून एक नदी येताना दिसते, राईट साईडवरून एक नदी येताना दिसते। तर या दोन्हीचा संगम इथे होतो आणि मग आम्ही एंटर केलं हरिपूर गावात। हे गाव सुद्धा अतिशय जुनं आणि अतिशय याला एक सुंदर असा इतिहास असणार आहे। इथलं एक मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे, ते इतकं विलोभनीय आहे। या मंदिराचं नाव श्री संगमेश्वर मंदिर हरिपूर। श्री संगमेश्वर मंदिराच्या आत जाण्यापूर्वी आपण ॲक्च्युली आधी थोडंसं थांबायला हवं आणि लेफ्ट साईडला जे विष्णू मंदिर आहे तिथे जायला हवं। मी याच्या आधी कधी गेलो नव्हतो, पण जेव्हा गेलो तेव्हा मला खरंच खूप आल्हाददायक वाटलं, मन शांत झालं। कारण या मंदिराची ठेवण, बांधकाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिराच्या आतमध्ये ज्या भिंती आहेत त्या भिंतीवरती आपल्या संस्कृतीमध्ये झालेले सगळे संत, महात्मे, आपल्या देव देवी या सगळ्यांची खूप सुंदर चित्र होती, जी पाहून खरंच मनाला बरं वाटतं आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो। तर मी ते डोळ्यामध्ये सामावून घेतली आणि त्याच्यानंतर समोर भगवान विष्णूंच्या या सुंदर रूपाचं दर्शन घेतलं। आणि मग आम्ही प्रवेश केला श्री संगमेश्वर मंदिर हरिपूर।
कृष्णा आणि वारणेच्या काठावरती हे ऐतिहासिक प्राचीन आणि नयनरम्य मंदिर वसलेलं आहे. आतमधलं दृश्य तुम्ही फक्त डोळ्यामध्ये सामावूनच घेत राहा. एकतर या भिंती, असे पाषाण मिळणं पण अवघड आहे. असे पाषाण आता मिळतच नाही, तसं बांधकाम होणं पण नाही. पण हे जे मंदिर डोळ्यांनी बघायला वाटतं, भगवान शंकरांची खरंच तिथे उपस्थिती, त्यांची असण्याची जी एक अस्तित्वाची जाणीव आहे ना, ती खरंच होते. आल्या आल्या तुमचं स्वागतच म्हणा की डमरू आणि त्रिशूळनं होतं. त्याच्यानंतर या मंदिरामध्ये दर्शन तुम्ही घेऊ शकता. माझ्यासोबत चला. मी गाभाऱ्यात प्रवेश नाही केला, पण तुम्हाला भगवान शंकरांची ती जी मूर्ती आहे ती तुम्हाला इथून दिसेल क्लिअर. श्री संगमेश्वरांची ही अतिशय सुंदर अशी आणि नयनरम्य अशी मूर्ती, त्याला पाहून खरंच मन खूप प्रसन्न होतं. नमस्कार केला आणि त्याच्यानंतर या मंदिर परिसरात जी इतर मंदिरं आहेत त्यांचं आम्ही दर्शन घ्यायला सुरुवात केली. याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की भगवान शंकरांचं कोणतंही मंदिर असतं तर त्याला पूर्ण प्रदक्षिणा कधी घालायची नसते. त्याला शास्त्रामध्ये काहीतरी कारण आहे आणि ते कारण मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. या मंदिर परिसरामध्ये खूप सारी मंदिरं आहेत, इतरही आपल्या देवांची मंदिर आहेत. तर तिथे सुद्धा अशी छोटी छोटी मंदिरांमध्ये जाताना पण खूप असं बरं वाटतं. एकतर त्या मंदिरांच्या वातावरणामध्येच एक पॉझिटिव्हिटी असते. लोक तिथं श्रद्धेच्या आणि खूप मनापासून भावनेनं आलेले असतात. सो त्याच्यामुळे खूप आल्हाददायक, पीसफुल वाटत असतं. आणि यासाठी तर जायचं असतं मंदिरामध्ये, आपल्या भगवानापुढे, आपल्या देवापुढे शरणागती पण पत्करायची आणि त्याचबरोबर मनापासून त्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या फील करायच्या. कारण इतर आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण नेहमीच रखरखलेले असतो, पण इथे शांतता मिळते. सो इथलं सगळं पूर्ण मंदिर परिसर मी कॅमेरामध्ये कैद करत होतो तुम्हाला दिसावं म्हणून. कालभैरवाचं रूपसुद्धा पाहायला मिळालं. त्याच्यानंतर मला इथे दिसला की जेव्हा जेव्हा इथे यात्रा असते किंवा सोमवार जो असतो श्रावणातला सोमवार, प्रचंड मोठी प्रत्येक सोमवारी यात्रा असते, प्रत्येक श्रावण सोमवारी. तर त्यावेळेला जो महाप्रसाद आहे तो इथे त्यांना सगळ्या श्रद्धाळूंना दिला जातो. आणि हे ते सगळं मंदिराचा एकंदरीत सगळा परिसर, इथे खरंच सोमवारी किंवा श्रावण सोमवारी प्रचंड गर्दी असते. तर शिवपिंडाला किंवा भगवान शंकराच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धी प्रदक्षिणा घालायची का? कारण पिंडावरती जो अभिषेक केला जातो, तो अभिषेक केल्यानंतर पन्हाळीतून जे ते पाणी येतं तर त्या पाण्याच्या स्रोताला क्रॉस करायचं नाही असं शास्त्रामध्ये लिहिलं आहे. आणि क्रॉस केला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून आपण अर्धच तिथे तीर्थकुंड जे आहे तिथपर्यंतच आपण प्रदक्षिणा घालायची आणि परत जायचं. सो हे तीर्थकुंड. त्याच्यानंतर मी म्हटलं जरा एवढं बोलतोय तर तुम्हाला दिसू दे पण मी जसं की मी सांगितलं, या मंदिरात येताच तुम्हाला त्रिशूळ आणि डमरू हे भगवान शंकराच्या ह्या दिव्य गोष्टींचं दर्शन तुम्हाला होतं. आणि खरंच मोठंच्या मोठं आहे, त्यामुळे बघायला खूप भारी वाटतं आहे. मंदिराच्या या सुंदर दर्शनानंतर आम्ही निघालो त्याच मंदिराच्या मागे, म्हणजे संगमेश्वर मंदिराच्या मागे असणाऱ्या या महत्त्वाच्या ठिकाणी वारणा आणि कृष्णेचा संगम. पण इथे एक डेंजरस गोष्ट ही आहे, मगर प्रवण क्षेत्र असल्यामुळे इथे मगरी आहेत. त्यामुळं डोहामध्ये कुणी उतरू नये. आणि मी लिटरली लाईव्ह मगर बघितलेली आहे. आम्ही एकदा होडीतून आतमध्ये गेलो होतो आणि आम्हाला मगर दिसली होती. तेव्हापासून मी सुद्धा या पाण्यात जात नाही. पण इथलं दर्शन, म्हणजे इथलं जो निसर्ग आहे, इथलं जे सौंदर्य आहे, हाय, माझ्यातला शाहरुख खान कधी पण जागा होतो जेव्हा मी असं काही बघतो तो. सो चला तुम्हाला दाखवतो कृष्णा आणि वारणेचा सुंदर पवित्र संगम होणारं हे ठिकाण हरिपूरमधलं. माझ्यासोबत या दृश्याचं तुम्ही सुद्धा आनंद घ्या. हा संपूर्ण प्रवास किंवा व्लॉग मला प्रणितामुळे खूप सुंदर पद्धतीने शूट करता आला. मी पुढे होतो पण ती पूर्ण सगळे जे अँगल्स होते ती प्रॉपरली मेंटेन करून ती शूट करत होती. हा जो आहे हा परिसर तुम्हाला समोर माझ्या दिसते ती वारणा नदी आणि माझ्या राईट साईडहून येते ती कृष्णा नदी. हाच तो संगम जो मगाशी मी तुम्हाला पुलावरून दाखवला, जो कोथळीला जाणारा ब्रिज आहे त्याच्यावरून. आजीबाई होत्या म्हशीला धूत आणि म्हशीला ओरडत पण होत्या की काय काय तुला कळत नाही काय पाण्यात बस. लोक खूप निरागस असतात राव. पाहून घ्या हा सुंदर असा परिसर आणि हे दृश्य. इथे साईडला ही ग्रीनरी म्हणजे असं मस्त गवत उगवलेलं आहे आणि हा काठ आहे नदीचा. पण इथं सुद्धा तुम्ही असं शूटला जर आलात, इथे खूप सारी गाणी पण शूट झालेत, मूवीजचे पण सीन झालेले आहेत. त्यामुळे हा एकंदरीत आहे ना की सांगलीकरांसाठी अतिशय आणि सांगलीला व्हिजिट करण्यासाठी एक मस्ट व्हिजिट म्हणतात ना तशा पद्धतीचा हा स्पॉट आहे. पुन्हा एकदा शाहरुख खान.
सो थँक्यू प्रणिता या सुंदर शूटिंगसाठी. आणि ती जरा कॅमेरा कॉन्शियस असल्यामुळे जास्त काही कॅमेरा त्याला मागत नाही. पुन्हा एकदा भरपूर साऱ्या म्हशी तिकडे आल्या होत्या आंघोळ करायला. त्यांना बघून खरंच वाटत होतं पाण्यात उतरावं, पण मगरीची भीती कशी वाटत नाही काय माहिती. असो, त्याच्यानंतर कृष्णा मातेचं मंदिर मी तुम्हाला दाखवायचं विसरलो, सो ते तुम्हाला दाखवतो. ही जी कृष्णा माता संथ वाहते तर तिचं हे मंदिर आहे. आपल्याकडे कसं ना, प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना एक रूप दिलं गेलं आहे. म्हणजे ती वस्तू असेल किंवा एखादी नदी असेल, समुद्र असेल. आपल्याकडे खरंच श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींनी आपली संस्कृती किती सुंदर वाटते ना, हे खरंच दरवेळेला अनुभवायला मिळतं. सो तिथे आम्हाला ही खारुताई दिसली. तुम्हाला ती आख्यायिका माहीत असेल, प्रभू श्रीरामांनी रामसेतू बांधताना हीच छोटीशी खारुताई जाऊन वाळू आपल्या छोट्याशा हाताने उचलून त्या रामसेतूमध्ये टाकत होती. तेव्हा प्रभू श्रीरामांनी प्रेमाने तिच्या अंगावरून जो हात फिरवलाय तो आजही तिच्या अंगावरती तसाच आहे असं म्हणतात. अशी आख्यायिका आहे, पण तिला बघून भारी वाटलं. आणि नेहमीप्रमाणे व्लॉग बनवल्यानंतर कडकडून भूक लागली होती. मस्तपैकी थाळी खाल्ली आणि एन्जॉय केला. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हरिपूरला तुम्हाला यायला आवडेल का हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आपला विकासला.